ज्याचं नशीब असतं ना त्याला देवीचा वाघ सुद्धा दिसतो. आणि हा फक्त डोंगर नाहीये, आता हा पूर्ण सोन्याचा डोंगर आहे. तर कसा काय पब्लिक, मी तुमचा मित्र पंकज शिंदे, तुमचं स्वागत आपल्या नवीन दैनंदिनीमध्ये एक गाव हजार गोष्टी या सिरीज मधल्या तिसऱ्या पार्ट मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. जसं की तुम्ही मागच्या पार्ट मध्ये बघितलं, आपल्याला एका काकाने सांगितलं इथं फक्त थोड्याच अंतरावर सोन्याचा डोंगर आहे. तेच आपण पाण्यासाठी निघालो होतो, नाश्ता वगैरे करू. सर्वात आधी बाबा आणि मी आमच्या गावातल्या दैवताकडे गेलो, म्हणजेच आमच्या म्हसोबाकडे. त्यांना नारळ फोडून निघालो आपण लगेच डोंगरच्या दिशेने. हा फक्त डोंगर नाही मित्रांनो, याच्यामध्ये सोनं दडलंय आणि ह्या डोंगरावरती पवित्र अशी देवी म्हणजेच जय भवानी माताचा वास आहे. असं सांगितलं जातं की ज्या माणसाचं नशीब असलं त्याला येथील देवीचा वाघ देखील दिसतो आणि हे डोंगर सुद्धा सोन्याचं दिसतं. हनुमान जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच लगेच या देवीची जत्रा भरते आणि ती मोठ्या उत्साहात करते. आणि असं देखील सांगितलं जातं की रोज रात्री देवीचा पहारा करण्यासाठी वाघ येतो आणि त्याच्या शेपटीने सर्व झाडून जातो. असं म्हटलं जातं मित्रांनो की ज्याचं नशीब असलं ना त्याला देवीचा वाघ सुद्धा दिसतो. खरंच खोटी गोष्ट नाही मित्रांनो, खरं सांगतो. इथले स्थानिक लोक सांगतात, म्हणजे माझ्या बाबांचं जन्मस्थान आहे. पण देवीचं लय सत्य मित्रांनो, हा फक्त डोंगर दिसतो तुम्हाला, हा फक्त डोंगर नाही मित्रांनो, हे देवीचं आहे आणि आमचं कुलदैवत आहे. म्हणजे आमच्या सर्व गावकऱ्यांचं रक्षण करते देवी. आणि माझे बाबा सांगतात की इथे अजून देखील गुप्तधनाचा वास आहे. तर फायनली आपण देवीचं दर्शन घेतलं, खूप भारी वाटलं एकदम. ह्या तुम्हाला दाखवतो ग्रामदैवत आमचं भवानी माता. परत देवीची भेट आयुष्यभर नाही मित्रांनो, वर्षातून एकदा जत्रा राहते त्यामुळे आपण येतो. असा आहे मित्रांनो या गावाचा इतिहास. आणि आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार असं मंदिर ज्याला बघण्यासाठी थेट नदी पार करावी लागते आणि त्या मंदिरात महादेवांचा आणि सर्व नाथांचा वास आहे. तर पुढच्या पार्ट साठी नक्की फॉलो करा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय साईनाथ.